विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा मोठ्या दिमाखात सुरू आहे। या पालखी सोहळ्यामध्ये 80 वर्षाचे आजी या प्रथमच पायवारीत आले। आजी कस काय येणं झालं तुमचं वारीला? देवानं बोलावलं का सुनानं काढून दिलं? नाही बाबा, देवानं बोलावलं देवानं बोलावलं। पांडुरंग कुठं आहे तुमचा? आमचं पांडुरंग विठ्ठलराय पंढरपूर। नाही तुमचे पती कुठे आहे? सळगाव। ते कानला का बरं घरी ठेवलं आणि तुम्ही आले? आता ते नाही आले, मग काय करते बाबा, ते येईना। ते का बरं आले नाही? ते म्हण मागून येऊ मोटरनं। असं कसं काय चालत आहे बुवा? रुक्मिणी एकटीन आणि मग पांडुरंग घरी? पण आता पांडुरंग नाही आले, काय करायचं त्याला? तुमच्यावर प्रेम नाही त्यांचं? हाय 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 मग। का सुनाचं आणि तुमचं भांडण झालं पोराचं तुमचं? नाही नाही बाबा, हा? बोलावलं विठ्ठलरायानं म्हणून आले। काय मागायचं त्याच्या का आता? काय ते शक्ती मागायची, काय मागायची शक्ती? एवढ्या दिवसापासून तुम्ही पायवारी करताय, थकलाय का? काही नाही थकेल अजून नाही थकेल। एवढं 80 वर्ष वैभव असतो, तुम्ही पायवारीत आल्या नाही, आता कसं काय आले? तिरमकराच्या मस्त केले बाबा, पण माता नाही केल्या। आज ते काय कारण? काय कारण? कारण आता पोरं बाळायला नाही, आता पर नातवंड झाले, सुन आले पर, आता काय आहे ना? हा, नातवंड झाली, पतवंड झाली। बाबाला काय सांगायचंय का घरी? काय सांगा त्या बाबाला? काय सांगा त्या बाबाला? नाही बाबा टीव्ही पाहत असतील, बाबाला काय सांगा ना। नाही बाबा मस्त टीव्ही पाहते 24 तास। मग बाबाला काय सांगायचं, बोलवायचं का बाबाला? नाही बाबा येणार आहे आता, येत्या मागून माहिती। नक्कीच यांचे जे पतिदेव आहेत ते घरी आहेत आणि ते नंतर त्यांना आता काही कारणास्तव येता नाही आलं, पण ते नक्कीच पुढे मोटार गाडीने येतील आणि या रुक्मिणीचे साथ सोबत करून या ठिकाणी पंढरपूरकडे मार्गस्थ होतील। याची देही याची डोळा, अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर।